एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमधल्या प्रभादेवी इथल्या रेल्वे स्थानकामधील असणाऱ्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचं गर्डर हटवण्याचं काम रेल्वेने सुरू केलंय। यासाठी रेल्वेने 5 तासांचा ब्लॉक घेतलाय। मात्र गर्डर हटवण्यासाठी आणलेल्या क्रेनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे मध्यरात्री गर्डर हटवण्याचं काम झालेलं नाहीये। हे गर्डर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा ब्लॉक घेतलेला होता। दरम्यान या ठिकाणी काही गाड्या सुद्धा रद्द झाल्या होत्या। आता क्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे या कामामध्ये विलंब होणार आहे। याचा फटका रेल्वे वाहतुकीवर होणार आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावर 5 तासांचा रेल्वे प्रशासनाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। पश्चिम रेल्वेचा जे प्रभादेवी रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकामधील ब्रिटिशकालीन जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलामधील असणारे जे गर्डर आहेत ते गर्डर हटवण्याकरिता हा 5 तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला होता। मध्यरात्री हा मेगा ब्लॉक जो घेण्यात आला होता आणि या मध्यरात्रीमध्ये जे 2 गर्डर आहेत ते हटवण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवरती हाती जे आहेत घेण्यात आलं होतं। आणि त्याच करिता ही जी क्रेन आपण ह्या ठिकाणी लाल रंगाची पाहत आहोत हीच भली मोठी क्रेन जी आहे ती ह्या ठिकाणी आणण्यात आली होती। परंतु या क्रेनमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे जे आहे हे गर्डर हटवण्याचं काम जे आहे ते मध्यरात्री होऊ शकलं नाही आणि त्याचमुळे मोठा याचा फटका जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती जाणवताना पाहायला मिळतोय। कारण 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आल्यानंतर आज सकाळपर्यंत हे काम जे आहे ते पूर्णत्वास येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली होती। त्यानंतर अनेक गाड्या ज्या आहेत पुन्हा त्यांच्या सुस्थितीत ज्या आहेत धावण्यात येणार होत्या, परंतु मेगा ब्लॉक जो आहे तो अजूनही कायम असल्याचं माहिती जी आहे ते एकंदरीत मिळत आहे। कारण गर्डर हटवण्याचं काम जे आहे ते अजूनही पूर्णत्वास आलेलं नाहीये। क्रेनमध्ये जो आहे तो बिघाड असल्यामुळे क्रेनचं काम जे आहे ते मोठ्या युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे आणि क्रेन ची दुरुस्ती जी आहे ती झाल्यानंतर पुन्हा एकदा 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि हे जे गर्डर आहे ते हटवले जाणार असल्याची माहिती एकंदरीत मिळत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।